नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप डायरेक्ट या शिवार फेरीच्या माध्यमातून आता आपण सिंधुदुर्ग या ठिकाणी आलो आणि इथे आपले जे वापरकर्ते आहेत त्याने आपले गेल्या वर्षी पावसातूनच एनपीके आणि शेत वापरलं होतं आणि त्यांना रिझल्ट आलाय म्हणून आम्ही तो समजून घेण्यासाठी आता इथे आलो आहोत. तर जस्ट आता पाऊस पण पडतोय बाहेर, तुम्ही बघू शकता. तर शिवार फेरी आपण आपल्याला प्लॉटवरच करणार होतो, पण आता आपण त्यांची रिव्ह्यू त्यांच्या घरीच घेतोय. तर नमस्ते सर. नमस्ते. हा, तुमची मी इथला तोंडवली, नांदगाव तोंडवलीचा रहिवासी आहे आणि इथं आपली तीन नाव सांगा तुमचं. प्रभाकर झाकून निरोमकर. ओके. मी इथलाच रहिवासी आहे. इथं माझी एक तोंडवलीमध्ये एक 3-3.25 एकर बाग आहे. काजू, आंबा आणि चिक्कू नारळ आहे. गेल्या वर्षी मी काजूसाठी एनपीके वापरलं होतं. ओके. आणि त्याचा काजूचा रिझल्ट चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही. काय प्रश्न नाही. तुम्ही आता आतमध्ये जरी गेला असताना म्हणजे आतमध्ये माझी झाडं सगळी चांगली. फक्त काय 1-2-3 झाडं रोट्याने मिळली गेल्या. ते काय नॉर्मली रोटा आहे जिकडच्या रोजावर. बरोबर. आता हे तुम्हाला कोणाच्या माध्यमातून आलं होतं हे प्रोडक्ट? हे मला महेश सावंत यांनी मला एनपीके दिलं. ओके, महेश सावंत. ओके, जे व्हिडिओ काढतात ते. ओके, मग तुम्हाला जरा छान वाटते, रिझल्ट चांगले म्हणून ह्या वर्षी पण तुम्ही ते वापरणार. पण आता गेल्या वेळी तुम्ही फक्त काजूंना वापरलात. ह्या वर्षी तुमची काय इच्छा आहे का? यावर्षी कसं आहे, आंबा आणि नारळाला या वर्षाला घालायचं इच्छा आहे आता. या वर्षाला घालायचं आंबा नारळ. ओके ओके. तर तुम्ही थोडक्यात समाधानी आहात. तर आताचे शेतकरी जे व्हिडिओ बघतात त्यांना तुमचा काय संदेश आहे? शेतकऱ्यांना काय, तुम्ही हे वापरा, तुम्हाला चांगला आहे, त्याचा रिझल्ट बऱ्यापैकी येते, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि झाडांची वाढ तर 1 नंबरच होते, काय प्रश्न नाही. ओके. आता हे आपण झाडांवर आणि मातीवर का बोलतो जास्त करून मित्रांनो, शेतकरी मित्रांनो थोडासा एक संदेश आहे की झाड सशक्त आणि माती सुपीक जर राहिली तर येणारे उत्पन्न हे त्याचं कर्तव्य आहे, ते देतच राहणार. आणि त्याच्यासाठीच आपण हे बायोफिटचे एनपीके शेत आपण प्रत्येकाला देतो आणि समाधानी शेतकरी पण आता तयार होतात. तर छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. धन्यवाद सर. थँक्यू.